प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, धन्यवाद देते या समय देवा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे, तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. मोठा अभिषेक प्रभू तू आमच्यामध्ये पाठवला देवा, तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. आणि प्रभू येशू, आता प्रार्थना करते की जशी आता देवाप्पा जे काही वचन आम्ही घेऊ, आज पुन्हा एकदा आज या वचनाद्वारे तू आम्हाला देवाप्पा तू शिकव, स्पर्श कर, आशीर्वाद दे प्रभू. पवित्र आत्मा, मी स्वतःसाठी प्रार्थना करते का पवित्र आत्मा तू आमचा उत्तम शिक्षक आहे. पवित्र आत्मा आम्हाला तू शिकव, मुख आमचा असू दे, शब्द तुझे असू दे. प्रभू आम्ही विश्वास ठेवत आहे का तुझा पवित्र आत्मा आज वचनाद्वारे आम्हाला शिकवणार आहे. आणि आज निघणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे, आज येणाऱ्या प्रत्येक वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावात ही प्रार्थना करते, आमेन. प्रेज लॉर्ड. तर वचनात आपण जाणार आहोत. बायबलमध्ये दिलेलं आहे की 2 बाप्तिस्माबद्दल आपण बघणार आहोत. आणि म्हणून वचन काढूया आपण की प्रभू लूक आपण काढणार आहोत वचन. एकच मिनिट. मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय काढूया. मत्ती शुभवर्तमान 3रा अध्यायमध्ये आपण बघणार आहोत मत्ती शुभवर्तमान 3रा अध्यायमध्ये बघा, या वचनात आपण बघणार आहोत. कारण की आज बऱ्याचदा आपण विश्वास ठेवतो की प्रभू येशू देवाचा पुत्र आहे आणि प्रभू येशू आम्हाला जीवन द्यायला आलेला आहे, सार्वकालिकाचे जीवन द्यायला आलेलं आहे. पण आज आपण 2 बाप्तिस्म्याबद्दल बघूया. कारण की आम्हाला ज्या वेळेस आम्ही हा बाप्तिस्मा आम्ही जेव्हा ओळखून घेऊ, एक विश्वासणारे जेव्हा प्रभू येशूचा बाप्तिस्मा जो आत्म्याचा बाप्तिस्मा आहे त्याविषयी आम्ही जेव्हा ज्ञान करून घेऊ, तेव्हा आम्ही त्या बाप्तिस्म्यामध्ये राहू आणि देवाच्या सत्यामध्ये आम्ही राहू. प्रेज लॉर्ड. मत्ती शुभवर्तमान 3रा अध्यायामध्ये बघूया 11 वचन. मत्ती शुभवर्तमान, बऱ्याचदा आम्ही पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतो आणि त्यानंतर आम्ही प्रभू येशूचा जो बाप्तिस्मा आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्यामध्ये आम्ही राहत नाही किंवा त्याबद्दल आम्ही जाणून घेत नाही. मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय 11 वचनामध्ये दिलेला आहे, पश्चातापासाठी मी पाण्यात तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, परंतु जो माझ्या मागून येतो तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहायला मी योग्य नाही. तो पवित्र आत्म्यात व अग्नीत तुमचा बाप्तिस्मा करेल. प्रेज लॉर्ड. बघा, या ठिकाणी योहान बाप्तिस्मा करणारा प्रभू येशूविषयी भविष्यवाणी सांगत आहे का मी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करत आहे, पण माझ्या मागून जो येतो त्याचे वाहना पण घ्यायला योग्य नाही, वाहायला योग्य नाही. तो तुम्हाला पवित्र आत्म्यात आणि अग्नीत तुमचा बाप्तिस्मा करेल. प्रेज लॉर्ड. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत की योहानाचा जो बाप्तिस्मा होता तो कशा प्रकारे बाप्तिस्मा होता. आज आम्ही प्रत्येक जण विश्वास ठेवल्यानंतर आम्ही काय करतो, बाप्तिस्मा घेतो. प्रेज लॉर्ड. विश्वास ठेवल्यानंतर आम्ही प्रत्येक जण काय करतो, बाप्तिस्मा घेतो आणि पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतो, हो की नाही. पण हा बाप्तिस्मा कशासाठी आहे. पास्टर लोक आपल्याला तो बाप्तिस्मा देतात, मग तो कशासाठी आहे, त्या बाप्तिस्माचा अर्थ काय आहे. आज आपण आपल्या बरोबर अनेक लोक या गोष्टी समजून घेणार आहेत. कारण जर बायबल सांगतं आम्ही जर येशूवर फक्त विश्वास ठेवला आणि येशूच्या गोष्टीविषयी, वचनाविषयी सत्य जर आम्ही समजून घेतलं नाही, तर आज सैतान आमच्या जीवनामध्ये खेळ करेल किंवा तो आम्हाला काय करेल, अज्ञानात ठेवून आमच्या जीवनाच्या विरोधात तो काय करेल, सतत आमच्या जीवनाच्या विरोधात तो कार्य करेल. प्रेज लॉर्ड. तर पहिल्यांदा पश्चातापाचा बाप्तिस्मा हा योहान देत होता. पश्चातापाचा बाप्तिस्मा कशासाठी आहे तर आपण आज बघणार आहोत की बायबलमध्ये दिलेलं आहे. पहिली गोष्ट, मनुष्य पापी आहे हे आम्हाला स्वीकारायचं आहे. काय करायचं आहे, मनुष्य पापी आहे. मनुष्याचा जन्म हे मनुष्याच्या इच्छाप्रमाणे झालेला आहे, देहाच्या इच्छाप्रमाणे झालेला आहे. त्यानंतर मनुष्य जन्माला आल्यापासूनच तो स्वार्थी असतो. मनुष्य हा एक प्रकारे घमेंडी असतो, गर्विष्ठ असतो, हो की नाही. सर्वांमध्ये तो गुण असतो, स्वार्थी असो, घमेंडीपणा असतो किंवा दुसऱ्यांना एकमेकांना दोष लावणारे असो. अनेक प्रकारचा मनुष्यामध्ये वाईट स्वभाव असतो.
मनुष्य पापी असतो. बायबल सांगतं रोमकारास पत्र 3 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे की एकही नीतिमान नाही. पृथ्वीवर काय आहे? एकही नीतिमान नाही. आज आपण बघणार आहोत आम्हाला पश्चातापाचा बाप्तिस्मा का पाहिजे आणि हा पश्चातापाचा बाप्तिस्मा प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचा आहे. प्रेज द लॉर्ड. आपण रोमकारास पत्र 3 अध्यायामध्ये बघणार आहोत की पश्चातापाचा बाप्तिस्मा का गरजेचा आहे. योहान हा पश्चातापाचा बाप्तिस्मा करत होता. काढूया आपण रोमकारास पत्र 3 अध्याय. काढलं सर्वांनी? हा, रोमकारास पत्र यामध्ये एकच दिलेलं आहे, एकही धर्मी नाही, एकही नीतिमान नाही, सर्व बायबल सांगतं सर्व मनुष्य काय आहे? पापी आहे. काढलं वचन? रोमकारास पत्र 3 अध्याय 10व्या वचनामध्ये दिलेलं आहे. याप्रमाणे लिहिलं आहे की न्यायी कोणी नाही, एक देखील नाही. प्रेज लॉर्ड. न्यायी कोणी नाही, एक देखील नाही. एकंदर निरुपयोगी झाले आहेत. बघा हा पुढचं वचन. देवाचा शोध करणारा कोणी नाही. बघा, सर्व बहिकून गेले आहेत, एकंदर निरुपयोगी झाले आहे. सत्कर्म करणारा कोणी नाही, एक देखील नाही. प्रेज लॉर्ड. आम्हाला ज्या वेळेस आम्हाला पश्चातापाचा आम्ही बाप्तिस्मा केला, सर्वांनी केला, जे लोक करणार आहेत, पण करण्या अगोदर आम्हाला समजून घ्यायचं आहे की आमच्यामध्ये काहीही चांगल्या गोष्टी राहत नाही. नीतिमान नाही, एक पण नाही. जगातला पृथ्वीवरचा एकही नीतिमान नाही. देवाच्या राज्याच्या वारस होण्याचा लायकीचा नाही, योग्यतेचा नाही. देवाचं लेकरू होण्याचा योग्यतेचा नाही. आणि त्यामुळं बायबल सांगत आहे की एकही नीतिमान नाही, एकही समजदार नाही, देवाचा शोध घेणारा नाही, सर्व बहिकून गेले आहे, सर्व निरुपयोगी झाला आहे. सत्कर्म करणारा कोणी नाही, एक नाही. त्यांचा गळा उघडे थडगे आहे, त्यांच्या जिभानी कपट केलेले आहे. जोगी सर्पाचं विष त्यांच्या ओठाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक मनुष्याची अशी स्थिती आहे. आणि म्हणून ज्या वेळेस योहान बाप्तिस्मा करणारा या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर आला आणि त्याने जगामध्ये बाप्तिस्मा गाजवला, असं त्यांनी सांगितलं की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, पश्चाताप करा आणि पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्या. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की अनेक लोक ह्या यौवनाच्या समोर किंवा यौवना जवळ आले होते. अगदी रांगाच्या रांगा लागल्या होत्या की स्वर्गाचं राज्य आम्हाला पण पाहिजे आणि म्हणून आम्हाला पण बाप्तिस्मा द्या. तेव्हा येशू त्यावेळेस येशू जगामध्ये येशूचं कार्य सुरू झालं नव्हतं, जगामध्ये होता. आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान येशूविषयी सांगत होता का मी तुम्हाला पाण्याचा बाप्तिस्मा देत आहे, पण माझ्या मागून जो येणार आहे तो तुम्हाला पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा देईल. प्रेज लॉर्ड. त्याचा वाहना, त्याचे चप्पल मी घ्यायला वाहायला योग्य नाही, अशा प्रकारे तो येणार आहे, तो तुम्हाला आत्म्याचा बाप्तिस्मा देणार आहे. बायबल सांगतं बाप्तिस्मा म्हणजे पूर्ण डुबून जाणे. प्रेज लॉर्ड. बाप्तिस्मा म्हणजे पूर्ण, बायबल सांगतं की पश्चातापाचा बाप्तिस्मा ज्यावेळेस आम्हाला सर्वांना माहित आहे का पाण्यामध्ये त्याला डुबवलं जातं आणि नंतर तो पुन्हा उठतो. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून रोमकारास पत्र 6 अध्याय पहिली गोष्ट आपण बाप्तिस्म्याबद्दल शिकून घेऊया. म्हणजे येशूचा जो बाप्तिस्मा आहे, पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे, तो आम्हाला घेणं गरजेचं आहे किंवा त्यामध्ये आम्ही आहोत हे आम्हाला शिकणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट बाप्तिस्मा म्हणजे काय आहे, रोमकारास पत्र 6 अध्यायामध्ये आपण जाणूया. तर पहिल्यांदा आपण बघितलं की सर्व मनुष्य पापी आहे, सर्व मनुष्य निरुपयोगी आहे, एकही समजणारा नाही, देवाचा शोध घेणारा नाही, एकही नीतिमान नाही. आणि म्हणून प्रत्येक मनुष्याला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, पश्चातापाचा बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतो, रोमकारास पत्र 6 अध्यायामध्ये काय होतं बघूया. रोमकारास पत्र 6 अध्याय. विश्वास ठेवा की नेहमी आम्ही काय करतो, ईश्वर विश्वास ठेवायला बघतो, आम्ही बाप्तिस्मा घेतो, पण आम्हाला बाप्तिस्म्याचं सत्य आम्हाला कळत नाही आणि त्यामुळं येशूचा बाप्तिस्मा काय आहे तेही आम्हाला समजत नाही. प्रेज लॉर्ड. जर आम्हाला पश्चातापाचा बाप्तिस्मा जे आमचे पास्टर देतात किंवा योहान जो देत होता तो बाप्तिस्मा जर आम्हाला कळाला नाही तर आम्हाला येशूचा बाप्तिस्मा कसा कळेल. प्रेज लॉर्ड. जो येशू जो पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा देईल तो आम्हाला कसं आम्हाला कळणार.
येशूने तो बाप्तिस्मा कधी दिला हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. रोमकरास पत्र 6 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे. काढूया आपण वचन. रोमकरास पत्र 6 अध्याय 3 वचन. जितके आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा पावलो तितकं त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा पावले, हे तुम्हाला माहित नाही काय? तर आपण बाप्तिस्म्याकडून त्याच्यामध्ये येशूमध्ये मरणात पुरलो गेलो, अशासाठी की जसा ख्रिस्त बापाच्या महिमेने मेलेल्यामधून उठवला तसे आपणही जीवनाच्या नवीनपणात चालावे. प्रेज द लॉर्ड. आमचा जो बाप्तिस्मा होत आहे पास्टरांच्या द्वारे, सेवकांच्या द्वारे, बायबल सांगतं येशूच्या मरणामध्ये आम्ही पुरले गेलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. येशूचं मरण जसं झालं तो पुरला गेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, तसं आम्ही पुरलो जातो आणि पुन्हा उठतो. योहान बाप्तिस्मा जो करत होता तो पश्चाताप करा. प्रत्येक लोकांना तो म्हणायचा तुमच्या पापांचा पश्चाताप करा, कारण तुम्ही नीतिमान नाही, तुम्ही न्यायी नाही, तुमच्यामध्ये काही चांगलं राहत नाही. तुम्ही हे स्वीकारा का होय मी पापी आहे आणि मला पश्चाताप करायची गरज आहे. आणि पश्चाताप करून योहान प्रत्येक लोकांना बाप्तिस्मा देत होता. आणि त्याच्यानंतर बायबल सांगतं की मनुष्याचं हृदय येशूच्या साठी त्यांचं हृदय तयार होत होतं. येशूचं जे येशू आहे, प्रभू येशू आहे, त्यांना स्वीकारासाठी, येशू त्यांच्या जीवनात येण्यासाठी, येशू त्यांच्या हृदयात येण्यासाठी जेव्हा पश्चाताप करतो आणि बाप्तिस्मा घेतो, प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये येतो. म्हणून तो योहान काय म्हणायचा का पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे आणि प्रभूचा मार्ग नीट करा. येशू आमच्या हृदयात आलेला आहे, येशू आमच्या जीवनात आलेला आहे. येशू ह्या जगात नाही तर आमच्या हृदयामध्ये आहे. आणि येशू आमच्या जीवनात येण्यासाठी हा योहान होता, तो पश्चातापाचा बाप्तिस्मा करत होता. म्हणून ज्या वेळेस आम्ही येशूवर विश्वास ठेवतो आणि पास्टर जेव्हा आम्हाला बाप्तिस्मा देतो तो एक पश्चातापाचा बाप्तिस्मा सुद्धा असतो. आणि येशूच्या नंतर आता जर आम्ही आहोत तर आम्ही येशूच्या बरोबर आम्ही मरणामध्ये पुरलं गेलो आणि येशूच्या बरोबर आम्ही बायबल सांगत आहे की पुन्हा उठले गेलेलो आहे. तर आम्ही येशूच्या बरोबर काय झालं, येशूच्या मरणामध्ये पुरलं गेलो आणि येशू जसा पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला तसं आम्ही पुन्हा उठले गेलो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू जो पुन्हा उठलेला आहे, जर आम्ही सुद्धा येशूच्या द्वारे बाप्तिस्म्यामध्ये पुन्हा उठले गेलेलो आहे तर बायबल सांगत आहे की आम्ही जीवनाच्या नवीनपणामध्ये चाललो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कधीची इच्छा आहे आम्ही आशीर्वादित असावं, आमचे श्राप तुटले जावे, आमच्या जीवनातले सर्व आजार दुखणं सर्व निघून जावं. आम्हाला जर आम्ही येशू जिवंत झाला, मेला आणि पुन्हा जिवंत झाला, तर आम्हाला जसा येशू पुन्हा जिवंत झाला बाप्तिस्म्यामध्ये आम्ही पुन्हा उठले गेलेलो आहे, तर आम्हाला नवीनपणात चालायचं आहे. आणि बायबल सांगतं जर आम्ही त्याच्या मरणाशी एकरूप झालो तर त्याच्या पुनरुत्थानामध्ये पण जर आम्ही एकरूप होऊ तर आमच्यामध्ये सगळं देवाचा नवीनपण येईल. प्रेज द लॉर्ड. बघा पुढचं वचनात काय दिलेलं आहे, 5वं वचन. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो, काय झालो किंवा एक झालो, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरूपाने आपण संयुक्त होऊ. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. जर येशूच्या नावामध्ये आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेऊ पास्टरांच्या द्वारे, देवाच्या सेवकांच्या द्वारे, तर येशूच्या मरणाशी येशू मेला आम्ही मेलो असं समजायचं आम्हाला. येशू उठला आम्ही उठलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पश्चाताप करतो, आम्ही बाप्तिस्मा घेतो, येशूच्या मरणाशी आम्ही एकरूप होतो, येशू पुन्हा उठला त्याच्याशी आम्ही एकरूप होतो. प्रेज द लॉर्ड. आमचा बाप्तिस्मा जो आहे ते एकरूप झाला. बाप्तिस्मा कशासाठी होतो, येशू आमच्या जीवनात यावा, येशू आमच्या हृदयात यावा. आणि आता मग येशू आमच्या हृदयात आल्यानंतर मग येशू आम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देतो. प्रेज द लॉर्ड. आज आपण बघणार आहोत की येशूने जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दिला तो कधी दिला. हालेलुया. म्हणून आपण या वचनामध्ये बघणार आहोत, ज्या वेळेस बायबलमध्ये दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त म्हटला का मी तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईन. काय म्हटलं प्रभू येशू? हा. आणि त्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माबद्दल पहिल्यांदा आपण वचन काढूया. तर योहानाने पण सांगितलेलं आहे 2ऱ्या वचनामध्ये, योहान शुभवर्तमान 1 अध्याय 32 वचन. का योहान त्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माबद्दल काय सांगत आहे. योहान शुभवर्तमान
पहिला अध्याय 37 वचन. आज जेव्हा आपण बाप्तिस्माबद्दल ऐकू, देव तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. देव तुम्हाला आरोग्याने भरणार आहे. देव तुमचे श्राप दूर करणार आहे. कारण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा जेव्हा आम्ही समजून घेऊ, जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. आम्ही मोकळे होऊ. हालेलुया. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय आणि वचन 32 वचनात काय सांगितलेलं आहे? योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 32 वचनामध्ये काढूया. योहानाने काय साक्ष दिली? वचन वाचत आहे बघा. आणि योहानाने साक्ष दिली, तो म्हणाला, मी आत्म्याला स्वर्गातून कबुतरासारखं उतरताना पाहिले आणि तो त्याच्यावर राहिला. कोणावर राहिला? येशूवर. आणि मी स्वतः त्याला ओळखत नव्हतो, परंतु ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करायला पाठवले त्याने मला सांगितले, ज्याच्यावर पवित्र आत्मा उतरलेला असेल त्याच्यावर तो राहत असलेला तुम्ही पाहाल, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो स्वतः मी पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की तो देवाचा पुत्र आहे. प्रेज लॉर्ड. फक्त पास्टरांकडून बाप्तिस्मा घेऊनच आम्हाला गप्प राहायचं नाही. एक बाप्तिस्मा करणारा जो प्रभू येशू आहे, तो पवित्र आत्म्याने आम्हाला बाप्तिस्मा करणार आहे. तो बाप्तिस्मा आमचा झालेला आहे का? तो आम्हाला कसा मिळेल? पहिले पश्चाताप करायचा आहे. येशूच्या मरणाशी आम्हाला एकरूप व्हायचं आहे. जर येशूच्या मरणाशी आम्ही एकरूप झालं, येशूच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे सुद्धा आम्ही एकरूप होऊ. आणि योहान त्याच्याविषयी अशी साक्ष देतो की मी बाप्तिस्मा करत असताना पवित्र आत्मा ज्याच्यावर आला तो प्रभू येशू आहे आणि तोच तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देईल. प्रेज लॉर्ड. मग आज बघणार आहे का पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा येशू कधी देणार होता. प्रेज लॉर्ड. योहान शुभवर्तमान आपण 7वा अध्याय 37 वचनामध्ये बघूया. योहान शुभवर्तमान 7वा अध्याय 37 वचन. या वचनामध्ये असं दिलेलं आहे. योहान शुभवर्तमान 7वा अध्याय 37 वचनामध्ये येशू ख्रिस्त काय सांगत आहे या वचनामध्ये. प्रेज लॉर्ड. आता पश्चातापाचा बाप्तिस्मा पाहिला. आता येशूचा बाप्तिस्मा जो पवित्र आत्म्याने तो आम्हाला देत आहे, तो काय आहे ते आम्ही समजून घेणार आहोत, ते आम्ही जाणून घेणार आहोत. योहान शुभवर्तमान 7वा अध्याय आणि बायबल सांगतं 37 वचन वाचूया. काढलं सर्वांनी? योहान शुभवर्तमान 7वा अध्याय 37 वचन. मग सणाचा शेवटचा जो मोठा दिवस, त्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, जर कोणी तहानेला असला त्याने माझ्याकडे यावे. प्रेज लॉर्ड. कोण प्रभू येशूकडे म्हटलं माझ्याकडे यावे? सणाचा दिवस. बायबल सांगत आहे गणनामध्ये 23 अध्याय काढूया. काढणार नाही आपण. सणाचा दिवस हा प्रायश्चित्तीचा दिवस होता. कोणता दिवस होता? प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं की तो त्या दिवशी कोणीही अंगमेहनत करायची नाही, तर त्यांनी काय करायचं? प्रायश्चित्त करायचं. काय करायचं? आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की हा सणाचा दिवस प्रभू येशूने निवडला आणि प्रभू येशू म्हटला की जो कोणी काय आहे ताणेला आहे त्यांनी माझ्याकडे यावे. काय करावे? त्यांनी माझ्याकडे यावे. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की त्याप्रमाणे ते लोक येशूकडे आले. कोणाकडे आले? आणि येशू ख्रिस्ताने बायबल सांगतं की म्हटलं जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो बायबल मध्ये दिलेला आहे की त्याला पवित्र आत्मा मिळेल. काय मिळेल? आपण काढूया. आपण सर्वांनी बघूया. तो गणना नाही, मला असं वाटतंय निर्गम काढूया. 23वा नाही, लेवी 23वा अध्याय काढू. लेवी 23वा अध्याय. हा सणाचा दिवस ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटला जो कोणी ताणेला आहे त्याने माझ्याकडे या. लेवीय 23 अध्याय 26 वचन. लेवीय 23 अध्याय 26 वचन. लेवीय बघा या वचनामध्ये काय दिलेलं आहे का तो प्रायश्चित्ताचा दिवस होता. आपल्या पापांची क्षमा मागण्याचा, आपल्या पापांचा पश्चाताप करण्याचा. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, पाप अंगीकारत नाही, पश्चाताप करत नाही, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आमच्या जीवनामध्ये होणार नाही. लक्षपूर्वक ऐका. लेवीय 23 अध्याय 26 वचन. यहोवा मोशेशी बोलला. तो म्हणाला, आणखी 7व्या महिन्याच्या 10व्या दिवशी प्रायश्चित्ताचा दिवस आहे. त्या तुम्हासाठी पवित्र मेळा भरवावा. तुम्ही आपल्या जीवास दुःख द्या. तुम्ही यहोवाला अग्नीतून केलेले अर्पण द्या आणि त्या दिवशी तुम्ही काहीही काम करू नका. तुमचा देव परमेश्वर त्याच्यासमोर तुम्हाबद्दल
प्रायचित्त करायला तो प्रायचित्ताचा दिवस आहे. तो सणाचा दिवस म्हणजे प्रायचित्ताचा दिवस होता. प्रेज द लॉर्ड. कोणता दिवस होता तो? प्रायचित्ताचा. तुमच्या जीवाला तुम्हाला दुःख द्यायचं आहे. तुम्हाला म्हणायचं आहे, हो प्रभू मला क्षमा कर, मी पश्चाताप करतो, मी पापी आहे, माझ्यामध्ये चांगलं काही राहत नाही. प्रायचित्ताचा दिवस होता. आणि ज्या वेळेस प्रभू येशू त्या दिवशी सणाच्या मोठ्या दिवशी उठून उभा राहिला आणि प्रभू येशू म्हटला, जो कोणी तहानेला आहे त्यांनी माझ्याकडे यावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तहानेला यासाठी की प्रभू मी तुझ्यासाठी ताणलेला आहे, मी तुझ्या पवित्र आत्म्यासाठी ताणलेला आहे, मी देवाच्या राज्यासाठी ताणलेला आहे. प्रभू येशू त्यांना म्हटला, जो कोणी ताणलेला आहे त्यांनी माझ्याकडे या. कारण जो पश्चाताप करतो तो प्रभूला प्रभू म्हणतो तो आणि माझ्याकडे यावे. प्रेज द लॉर्ड. आणि बघा वचनात असं दिलेलं आहे 38 वचन, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतून शास्त्रलेखाने सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. हे जिवंत पाणी काय आहे? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हे जिवंत पाणी काय आहे? पवित्र आत्मा. पश्चातापाचा बाप्तिस्मानंतर जर आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहे तर जिवंत पाण्याच्या नद्या म्हणजे पवित्र आत्मा आम्हाला. बायबल सांगतं शोमरोणी स्त्रीला पण प्रभू येशू म्हटला की जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि जर तू माझ्याकडे जर पाणी मागशील, देवाचं दान काय आहे हे जर तुला कळालं तर तू माझ्याकडे पाणी मागितलं असतं आणि मी तुला जे पाणी दिलं असतं ते सार्वकालिक जीवनासाठी काय झालं असतं? जिवंत पाण्याच्या झरा असा झाला असता, उफळत्या पाण्याचा झरा झाला असता. पवित्र आत्मा आमच्यासाठी सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा होतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा आम्हाला गरजेचा आहे. पण हा पवित्र आत्मा येशूने कधी दिला? त्यावेळेस तर प्रभू येशू म्हटला की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, जो ताणलेला आहे त्याने माझ्याकडे या. जो विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. पण हा जिवंत पाण्याच्या नद्या कधी वाहणार होत्या? हा पवित्र आत्मा कधी मिळणार होता? प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की येशू ख्रिस्त जेव्हा मेलेल्यातून जिवंत झाला, काय झाला? जिवंत झाला. तेव्हा तो शिष्यांकडे आला आणि येशू ख्रिस्त त्या शिष्यांना म्हटला, फुंकला, हा घ्या पवित्र आत्मा. काय म्हटलं प्रभू येशू? हा घ्या. फुंकला, हा घ्या पवित्र आत्मा. काढूया आपण ते वचन. पण तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नव्हता. प्रेज लॉर्ड. काढूया आपण योहान शुभवर्तमान. कुठे लिहिलेलं आहे? योहान शुभवर्तमान काढूया आपण वचन 20व्या अध्यायामध्ये, 20व्या अध्यायामध्ये योहान शुभवर्तमान 20व्या अध्यायामध्ये शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, हा घ्या पवित्र आत्मा. प्रेज लॉर्ड. पण येशू जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कुणाला मिळाला नव्हता किंवा पवित्र आत्मा कुणाला मिळाला नव्हता. मी प्रभूला विचारत होते, मग येशू ख्रिस्ताचे शिष्य कसं काय काम करत होते? येशूचे भूत का काढत होते? बरे का करत होते? आरोग्य का मिळत होतं? मी म्हटलं प्रभू येशू, जोपर्यंत तू मेला नव्हता, जोपर्यंत तो जिवंत झाला नव्हता, तोपर्यंत पवित्र आत्मा जो नव्हता आला नव्हता किंवा पवित्र आत्मा कार्य करत नव्हता. मग शिष्य कसं काय प्रभू येशूचे राज्याचं शुभवर्तमान सांगत होते किंवा दुखणंही त्यांना बरं करत होते, भूत घालत होते? एकच गोष्ट, येशूने त्यांना अधिकार दिला होता. काय दिला होता? अधिकार दिला होता. त्या अधिकारामध्ये ते कार्य करत होते विश्वासाने. कारण जर विश्वास ठेवायला येशू म्हटला तर देवाचा गौरव पहा. विश्वास ठेवून तुम्ही मोरीचा दाणा जरी एवढा विश्वास असला आणि तुम्ही हा जो डोंगर उपटून समुद्रात पडला जा असं जरी म्हणाल तरी तो समुद्रात पडला जाईल. आज विधर्मी व्यक्ती जेव्हा विश्वास नुसता ठेवतो तरी त्याच्या जीवनात कार्य होतं. कारण विश्वासात सामर्थ्य आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला इथंच राहायचं नाही, आम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पाहिजे जे येशू देणार आहे. विश्वासात ते सामर्थ्य आहे. आम्ही प्रार्थना करून जे मागाल ते दिलं जाईल. येशूने शिष्यांना पण तो अधिकार दिला, त्या अधिकाराच्या सामर्थ्याने ते कार्य केलं. पण पवित्र आत्मा कधी मिळाला? येशू पुन्हा उठल्याच्या नंतर. प्रेज लॉर्ड. येशू पुन्हा जिवंत झाल्यानंतर. बायबल सांगतो पहिल्यांदा शिष्यांना काय भेटला आणि योहान शुभवर्तमान 20वा अध्याय 21 वचनामध्ये येशू पुन्हा त्यांना म्हणाला. कधी? ज्या वेळेस येशू पुन्हा जिवंत झाला. येशूने आपले हात क्रूसावरचे दाखवले आणि शिष्यांना काय म्हटला? 21 वचन,
येशू त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो, जसे बापाने मला पाठवले मी तुम्हाला पाठवतो. असे बोलल्यावर त्याने त्यांच्यावर फुंकर घातला आणि त्यांना पवित्र आत्मा घ्या असा म्हटला. प्रेज लॉर्ड. शिष्यानं म्हटला, फू, घ्या पवित्र आत्मा. येशू शिष्यानं काय म्हटला? फू, घ्या पवित्र आत्मा. फुंकर घालणे म्हणजे जसं परमेश्वराने आदामाला श्वास फुंकला तो जिवंत झाला, तसं तो पवित्र आत्म्याचा फुंकर घातला. आणि येशूने त्यांना असा अधिकार दिला, ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांची पापे क्षमा होईल, ज्या कोणाची पापे तुम्ही राहू द्याल त्यांची पापे राहू द्याल. त्याने पवित्र आत्मा फुंकर घातल्यानंतर बायबल सांगतं की त्यांना तो अधिकार मिळाला, ज्या कोणाची पापे क्षमा कराल त्यांची क्षमा होईल, ज्या कोणाची पापे राहू द्याल त्यांची राहू जाईल. आमच्यामध्ये तो अधिकार आहे लोकांच्या पापांची क्षमा करणे येशूच्या नावामध्ये. पण इथे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नाही झाला. फक्त येशूने म्हटला, घ्या पवित्र आत्मा. हा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नव्हता. कारण प्रभू येशू ख्रिस्त एकच म्हटला होता, मी जातो आणि जेव्हा मी जाईल तेव्हा मी तुम्हाला पवित्र आत्मा माझा पाठवून देईल. प्रेज द लॉर्ड. काय करेल मी? पवित्र आत्मा पाठवून देईल. आणि म्हणून योहान 16:7 अध्यायामध्ये प्रभू येशू काय म्हणत आहे? प्रभू येशू जेव्हा स्वर्गात घेतला गेला तेव्हाच प्रभू येशू आपल्याला तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देणार होता. प्रेज लॉर्ड. योहान शुभवर्तमान 16 अध्यायामध्ये आणि वचन सांगत आहे 7वं वचन. आज आपल्याला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माबद्दल समजून घ्यायचं आहे. कारण जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. हालेलुया. योहान शुभवर्तमान 16 अध्याय 7वं वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचं आहे. कशाचं आहे? हिताचं. कारण मी न गेलो तो पाराक्ले तुमच्याकडे येणार नाही. म्हणजे देवाचा आत्मा तुमच्याकडे येणार नाही. मी जर नाही गेलो स्वर्गात माझ्या बापाकडे तर देवाचा आत्मा तुमच्याकडे येणार नाही. मग मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन. प्रेज द लॉर्ड. मी जर गेलो तर मी तुमच्याकडे पाठवीन. म्हणजे जोपर्यंत येशू पृथ्वीवर होता पवित्र आत्मा कुणावर आला नव्हता. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कुणाला मिळाला नव्हता. प्रेज द लॉर्ड. पण प्रभू येशू म्हटला, मी स्वर्गात जाईल आणि मी तुमच्यासाठी देवाचा पाराक्लेत देवाचा आत्मा पाठवेल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा या योहानने सांगितलं का मी तुमचा बाप्तिस्मा पश्चातापाचं करत आहे, पण माझ्या मागून जे येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार आहे. आणि म्हणून येशूकडे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. पण येशू जेव्हा पृथ्वीवर होता त्यांनी पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा नाही केला. जेव्हा तो स्वर्गात गेला आपल्या पित्याकडे तेव्हा तो म्हटला, मी माझा आत्मा तुमच्याकडे पाठवून देईन. मी जर गेलो नाही तर तो येणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून एका वचनात असं दिलेलं आहे का प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा प्रेषितांचं कृत्य ज्या वेळेस मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला, पहिला अध्याय आपण काढणार आहोत. येशू ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला. 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवर होता. काय होता? पृथ्वीवर होता. सगळे ऐकत आहेत? येस. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं की 40 दिवसानंतर तो स्वर्गात घेतला गेला. कुठे घेतला गेला? स्वर्गात. पण प्रभू येशू त्यानंतर काय म्हटला? प्रेषितांचं कृत्य पहिला अध्याय 5वं वचन. प्रेषितांचं कृत्य पहिला अध्याय 5वं वचन काढलं सर्वांनी? येस. काय म्हटलं येशू बघूया. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, हा. पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. प्रेज लॉर्ड. योहानाने तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने पाण्याने केला, पण थोड्याच दिवसांनी तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. मी हे वचन यासाठी घेतलं की प्रत्येक लोक फक्त पास्टरांचा जो बाप्तिस्मा असतो पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतो तेवढ्यापर्यंतच विचार करतात, पण नंतर जो पवित्र आत्माचा बाप्तिस्मा येशू देतो तो बाप्तिस्म्याचा विचार जास्त करत नाही. आणि म्हणून कुठं तरी अजून बंधनात असतात, अजून त्यांच्या जीवनामध्ये सैतानचं कार्य चालू असतंय, किंवा अजूनही पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये किंवा सामर्थ्यामध्ये ते लोक नसतात. आणि म्हणून प्रभू येशू काय म्हटलं बघा या वचनात का मी तुम्हाला योहानाने तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु आतापासून फार दिवस झाले नाही तोच तुमचा पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं 8वं वचन, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि यरूशलेमेत, यहुद्यात, शोमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. जोपर्यंत पवित्र आत्मा मिळणार नाही बायबल सांगतं की तोपर्यंत प्रभू येशू म्हटला तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार नाही.
तोपर्यंत पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. आणि बायबल सांगतं की येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गामध्ये गेला तो 40 दिवस तो इतर होता. किती दिवस? 40 दिवस होता. आणि नंतर 40व्या दिवशी तो स्वर्गात घेतला गेल्यानंतर त्यानंतर 10 दिवस शिष्य लोक एकचित्त होऊन माडीच्या घरामध्ये प्रार्थनेमध्ये होते. कुठे होते? आणि बायबल सांगतं की मग 50वा दिवस आला म्हणजे पेंटिकॉस्टचा दिवस, प्रायश्चित्ताचा दिवस. तेव्हा बायबल सांगतं स्वर्गातून अग्नीच्या जिभा त्या 120 लोकांवर उतरल्या. तो सामर्थ्य लोकांवर उतरलं. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्या लोकांना झाला. हालेलुया. इथे दिले प्रेषितांचं पत्र, आपल्या प्रेषितांचं कृत्य 2 अध्यायामध्ये काय झालं बघा. येशूच्या नावात आज प्रत्येक लोक जे वचन ऐकतील त्यांना सुटका मिळेल, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळेल, पवित्र आत्मा त्यांच्या जीवनात कार्य करेल, पवित्र आत्म्याची उपस्थिती त्यांच्या जीवनात येईल, पवित्र आत्मा त्यांच्या बंधनं तोडतील. कारण जिथं पवित्र आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांचं कृत्य 2 अध्यायामध्ये नंतर 50वा दिवस म्हणजे येशू ख्रिस्त 40 दिवस होता आणि हे दिवस 10 दिवस हे लोक त्या माडीवरच्या घरात होते. 50वा दिवस आला तेव्हा सर्व एका ठिकाणी एकत्र जमले. तेव्हा अकस्मात मोठ्या वाराच्या सुसाटासारखा आकाशातून नाद झाला. त्याने ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर भरले. प्रेज द लॉर्ड. आणि अग्नीसारख्या मध्ये विभागात असलेल्या जिभा त्यांना दिसल्या आणि त्यांच्या प्रत्येकावरती एक एक जीभ बसली. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आत्म्याने जसे त्यांना बोलायला लावले तसे अन्य भाषाने बोलू लागले. बायबल सांगतं की स्वर्गातून तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं. अग्नीसारख्या जिभा त्यांच्यावर आल्या. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं की त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्याच वेळेस या पेत्राने उठून उभे राहिलं आणि बायबल सांगतं का त्यांनी सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा संदेश सांगितला. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? संदेश सांगितला. तुम्हाला माहितीये जेव्हा पेत्राने हा संदेश सांगितला त्यावर प्रत्येक जेवढ्या लोकांनी ऐकलं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रत्येकावर आलं. पवित्र आत्म्याचा आगणी प्रत्येकावर आला. पवित्र आत्मा प्रत्येकावर आला. कारण त्यांनी काय म्हटलं बघा 17 वचनामध्ये. 17 वचनात देव म्हणतो शेवटच्या दिवसांमध्ये असे होईल की मी आपला आत्मा सर्व मानव जातीवर ओतून देईल. तेव्हा तुमचे मुलगे आणि मुली भविष्य सांगतील, तुमच्या तरुणात दृष्टांत होतील आणि तुमच्या म्हाताऱ्यात स्वप्न पडेल. पवित्र आत्मा सर्व मानव जातीवर तिथून पुढे ओतून दिला. लक्षपूर्वक ऐका. येशू पुन्हा स्वर्गात गेल्यानंतर येशूचा उठल्याच्या नंतर आम्ही एक विजयी जीवन जगत आहोत. पण त्यासाठी पवित्र आत्म्यामध्ये आम्ही ज्यावेळेस आमच्या बाप्तिस्मामध्ये आम्ही मरणाशी संयुक्त झालो किंवा एकरूप झालं. येशूच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे आम्हाला संयुक्त व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. येशूमध्ये आम्ही मेलो, येशूमध्ये आम्ही जिवंत झालो. हे आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आता बायबल सांगतं की ह्या सर्व मानव जातीवर काय ओतून दिला? पवित्र आत्मा. हालेलुया. आणि बायबल सांगतं की त्यानंतर मग पेत्राने काय म्हटलं बघा. आपण दुसरं वचन 32 वचन काय म्हटलं त्याच अध्यायामध्ये. येशूला देवाने उठवले आहे याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. प्रेज द लॉर्ड. येशूने देवाने उठवले आहे याविषयी आम्ही साक्षीदार आहोत. 33 वचन त्याने तर देवाच्या उजवीकडे उंचावलेले होऊन पवित्र आत्म्याचं वचन बापापासून घेऊन तुम्ही पाहता व ऐकता ते ओतून दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं तो? त्यांनी देवाच्या उजवीकडे तो बसला आणि उंचावलेले होऊन पवित्र आत्म्याचं वचन त्यांनी कोणाकडून घेतलं? बापाकडून. आणि ते वचन त्यांनी सर्वांवर ओतून दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे सर्व सांगत असताना कित्येक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. आणि त्यानंतर बायबल सांगतं की ते लोक विचारू लागले मग आता आम्ही काय करायचं? आता आम्ही काय करायचं जेणेकरून आम्हाला तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आम्हाला मिळेल. बघा पुढचं वचनात दिले 37 वचन. तेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांना आपल्या अंतःकरणात टोचणी लागली आणि पेत्राला आणि इतर प्रेषितास म्हणाले अहो भावांनो आम्ही काय करावे? 38 वचन. मग पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा मग तुम्ही पवित्र आत्म्याचे दान पावाल. म्हणजे आपल्याला बाप्तिस्मा झाल्यानंतर पश्चातापाचा बाप्तिस्मा झाल्यानंतर ज्या वेळेस आम्ही तो बाप्तिस्मा घेतो पापांची क्षमा मागतो मग पवित्र आत्म्याचं दान आम्हाला मिळतं. प्रेज द लॉर्ड. पश्चाताप करा
तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. आम्ही प्रत्येकाने येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतलेला आहे. पश्चाताप बाप्तिस्मा घ्या, मग आम्हाला पवित्र आत्म्याचं दान बायबल सांगतं तुम्ही पावाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्म्याचं दान जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर बायबल सांगतं प्रेस्तितांना 120 लोकांना पवित्र आत्मा आला. त्याच्यानंतर पेत्राने संदेश सांगितला. तो संदेश ऐकता ऐकता लोकांना पवित्र आत्मा प्राप्त झाला. आणि ज्या लोकांना नाही झाला बायबल सांगतं त्या लोकांनी विचारलं आम्ही काय करावं. म्हणे पश्चाताप करा, येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचं दान तुम्ही पावाल. तर पवित्र आत्म्याचा दानाचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आम्हाला झालेला आहे. पण आम्ही त्याच्यावर ऐकलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे का पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा येशू जेव्हा उठला, स्वर्गात गेला, बापाकडून ते वचन घेतलं, तो पवित्र आत्म्याचं दान आम्हाला दिलं, तो बाप्तिस्मा आमच्यावर केला. आणि बायबल सांगतं की कित्येक लोकांना जर पुढे जर वाचलं तर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा कशा प्रकारे आम्हाला त्या बाप्तिस्मामध्ये राहायचं आहे किंवा कशा प्रकारे लोकांना झाला. काही लोकांना जरी त्यांनी बाप्तिस्मा झाला होता तरी त्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळालं नव्हतं. काही लोकांनी नुसतं वचन ऐकूनच त्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळालं होतं. म्हणजे पवित्र आत्मा असा आहे का वचन ऐकून सुद्धा त्या मनुष्यामध्ये येतो आणि कार्य करतो. बाप्तिस्मा झाल्यावर नंतर सुद्धा तो कार्य करतो असं पुढच्या वचनात दिलेलं आहे. कारण पवित्र आत्मा हा सीमित नाहीये. पवित्र आत्मा कुणाच्या जीवनात कोणत्याही पद्धतीने तो काम करू शकतो हे देवाचा आत्मा आम्हाला सांगतो. कधीही कोणत्याही वेळेस कुणाच्या जीवनात तो कार्य करू शकतो. पण पवित्र आत्मा प्रभूच्या नंतर येशू स्वर्गात गेल्यानंतर तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला हे आम्हाला विश्वास ठेवायचा आहे, स्वीकारायचा आहे. आणि पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये यासाठी येतो की आम्हाला त्याला शुद्ध करायचं असतं, आम्हाला त्याला पवित्र करायचा असतो, आम्हाला त्याला घडवायचं असतं, आम्हाला त्याला परिपूर्ण करायचा असतो, आम्हाला त्याला देवाच्या राज्यासाठी तयार करायचा असतो. त्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा रोज स्वीकारायचा आहे किंवा विश्वास ठेवायचा आहे आणि पवित्र आत्म्यामध्ये आम्हाला चालायचं आहे. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाची मुलं आहेत. आपण विश्वास ठेवू, प्रार्थना करूया. देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे. प्रभू येशू, आज आम्ही शिकलो पश्चातापाचा बाप्तिस्मा आणि येशू जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा करणार आहे तो आम्ही शिकलो. देवा येशू, आम्ही विश्वास ठेवतो की देव बाप्पा की आमच्यामध्ये तो पवित्र आत्मा आहे. येशूच्या नावात पवित्र आत्मा आम्ही ग्रहण करतो, येशूच्या नावात पवित्र आत्मा आम्ही स्वीकारतो आणि येशूच्या नावात पवित्र आत्म्याला आम्ही प्रार्थना करतो की आमच्या जीवनामध्ये कार्य कर. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव, तू आम्हाला चालव. पवित्र आत्मा आमच्यामध्ये ज्या गोष्टी तुला आवडत नाही त्या सर्व तू काढून टाक. पवित्र आत्मा आम्ही प्रार्थना करतो की आमचा देह आम्हाला चालू देऊ नको. आमच्या सर्व देहिक गोष्टी, सगळ्या वाईट गोष्टी, सगळे देहिक विचार, सर्व जगिक विचार येशूच्या नावात सर्व निघून जाऊ दे. पवित्र आत्मा तू आम्हाला चालव. आम्ही स्वतःला तुझ्या हातात समर्पित करतो. पवित्र आत्मा तू आम्हाला शिकव. पवित्र आत्मा तूच आम्हाला येशू बद्दल आणि येशूच्या गोष्टी सांग, येशू बद्दल शिकव. प्रभू पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही कमी होऊ दे, पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये वाढव. आम्ही खालवलं जाऊ दे, पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये उंच केला जा. आज दे बाप्पा जे लोक ऐकत आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा जे येशूने आम्हाला दिला ओ ते आम्हाला प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. कारण जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. येशूच्या नावात पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर. येशूच्या नावात ही प्रार्थना करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. धन्यवाद येशू.